वाटतं की आपल्याला आता तयारीला लागलं पाहिजे। या तीनही निवडणुका मागे पुढे येतील। जिल्हा परिषद आणि नगरपालिका दोघांपैकी कुठलं तरी आधी कुठलं तरी नंतर होईल आणि शेवटी साधारणपणे महानगरपालिका होईल। कारण 2017लाही अशाच प्रकारे 3 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या। तशाच निवडणुका कदाचित निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेईल, ते घोषणा देखील करतील। पण आता या प्रोसेसला सुरुवात झालेली आहे। आपल्याला माहिती आहे गट आणि गणांचं फॉर्मेशन असेल, तिकडे नगरपालिका महानगरपालिकांच्या वॉर्डांचं फॉर्मेशन असेल, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। वोटर लिस्टचं काम त्या ठिकाणी आता लवकरच सुरू होईल। साधारणपणे जी काही विधानसभेची वोटर लिस्ट असते ती वोटर लिस्टच राज्य निवडणूक आयोग अडॉप्ट करतं आणि मग त्याच्यामध्ये जी नावं सुटली असतील ती नावं टाकण्याकरता आपल्याला संधी देतं। तो अतिशय छोटा कालावधी आपल्याला मिळतो। त्यामुळे ज्यांची नावं सुटली असतील आपण सगळ्यांनी तयारीत राहिलं पाहिजे की ती नावं कशी नोंदवता येतील, जेणेकरून आणि विशेषतः आपण जर विचार केला तर जी काही वोटर लिस्ट आहे त्या वोटर लिस्टमध्ये विधानसभेच्या आधीची नावं आली असतील, विधानसभेनंतर जे लोक 18 वर्षाचे झाले आहेत जुलैच्या आधी, त्याच्यातली ज्या लोकांनी नावं नोंदवली नसतील त्यांचीही नावं आपल्याला कशी नोंदवून घेता येईल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे। आणि या संपूर्ण प्रक्रियेचा भाग म्हणजे निवडणूक आली की याद्या पाहिजे असं नाही, तर पहिलेपासनं या संदर्भात मग निवडणुकीत सगळे तक्रारी करतात, याद्यात हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे, असं चाललंय तसं चाललंय। तर आपण आधीपासनं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य प्रकारची तयारी जी आहे ती केली पाहिजे। यासोबत आपल्या मग जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका सगळीकडे योग्य प्रकारची निवडणुकीची तयारी, आपली बूथच्या यंत्रणा, आपली स्ट्रॅटेजी, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या आहेत। आम्ही पुढच्या काळामध्ये एक पुन्हा बैठक घेणार आहोत ज्याच्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी निवडणुका आहेत अशी जी प्रत्येक आपली इकाई आहे त्या इकाईच्या कोर टीम सोबत आम्ही एक चर्चा देखील करणार आहोत, जेणेकरून निवडणुकीपर्यंतची सगळी जी काही रचना आहे त्या रचनेच्या संदर्भातली व्यवस्था, त्या रचनेच्या संदर्भातली स्ट्रॅटेजी ही आपल्याला तयार करता येईल। पण हे सगळं करत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की अतिशय लोकांची अनुकूलता आहे, लोक आपल्याला निवडून द्यायला तयार आहे। पण भारतीय जनता पार्टी म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये छोटे छोटे वाद आहेत, काही ठिकाणी नेत्यांमध्ये वाद आहेत, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत। फार मोठे वाद नाही। भारतीय जनता पार्टी परिवार आहे, परिवारामध्ये 2 भावांमध्ये कमी अधिक होत असतं। पण निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे, एकत्रित बसलं पाहिजे, वाद संपवले पाहिजेत। बघा अनेक पार्ट्यांचं पतन हे याकरताच झालं की एकाने दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं आणि दोघांनी मिळून पार्टीला खड्ड्यात घातलं। अशा प्रकारे आपल्या पार्टीत होता कामा नये। कोणी जर पार्टीला खड्ड्यात घालण्याचं काम करणार असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम पार्टी करेल, एवढं लक्षात ठेवा। खड्ड्यात घालणं म्हणजे खरं खड्ड्यात घालणं नाही। नाही तर कोणीतरी चालवेल की मुख्यमंत्र्यांनी धमकी दिली, आता कोणाला तरी खड्ड्यात पुरणार आणि मग परत 9 वाजताचा भोंगा सुरू होईल की मुख्यमंत्री बघा धमक्या द्यायला लागले। त्याच्यामुळे त्या अर्थाने नाही, पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, अनुकूलता आहे, लोक सोबत याला तयार आहेत, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहेत। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही, सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल